तुम्ही मागल्या पार्टमध्ये बघितला आम्ही चिंचणीला गेलतो आणि ऋषी इथं म्हणते मामा काय फुकट मिळते काय. मामा म्हणला इथनं जातोस का देऊ दोन, तर म्हणला नाही हो, नुसतं हात धुवायला पाणी तर द्या. मामा मी काय तर घेतो खरं मला हात धुवायला पाणी द्या म्हणला बघा. आणि हळूच पळून जातो बघा हात धुवून पाणी. त्याला वाटलं मारतोय काय आता. अरे मारत नाही ये रे बाबा म्हणलं, हात धुवून घे पहिला म्हणलं व्यवस्थित. मग तिथून आम्ही आत जायला लागलो. आत बोललो तर गर्दी असली आणि नारळ बघा एक कितीला माहिती आहे काय, 30 रुपयाला एक नारळ. म्हणजे आईला म्हणलं आमच्या इथं असतं तर किती. मग काय आपण तिथून नारळ घेतलो नाही, दुसऱ्या दुकानातून घेतलो समोरच्या, कारण की स्वस्तात मिळाली. आज जाताना तर लेच गर्दी होती, कारण की काय कळणं झालं असली गर्दी होती डेंजर. मग ही काय हेलिकॉप्टरचा फॅनच आहे वाटतं बहुतेक, डायरेक्ट सगळ्यांना हवा येत होती. आत गेलो, पाया वगैरे पडायला गेलो, दर्शन वगैरे घ्यायला गेलो बघा. आत लाईनीतून गेलो, दर्शन वगैरे घेतलं. तुम्ही पण दर्शन घ्या व्यवस्थित. दर्शन वगैरे घेऊन झाल्यानंतर नंतर बाहेर निघताना पण गर्दी भरपूर होती. बाहेर वगैरे निघालो, त्यानंतर निघाल्यानंतर बघा तिथं बैल वगैरे पूजायला आणलेली आहेत. देवाला पूजले वगैरे बैल. म्हणजे कसं आहे पुढल्या वर्षी परत आणि त्यांनी तेच बैल घेऊन येतात, त्यासाठी त्यांनी देवाला पूजतात. ते सगळं बघून झाल्यानंतर चला म्हणलं आता जाऊया आपण आणि एकमेकाला धरून चला, नाही तर हरवचीला म्हणलं. आणि आमचा ब्लॉग आवडल्यास लाईक फॉलो शेअर नक्की करा. भेटून